आज आपण भेंड्याच्या भाजीचा झटपट करता येण्याजोगा आणि कुणीही न दाखवलेला प्रकार पाहणार आहोत। सकाळच्या घाई गडबडीत अशा प्रकारे तुम्ही भेंड्याची भाजी करून ती डब्यात देखील देऊ शकता। चला तर चवदार अशी ही भेंड्याची भाजी उज्ज्वला मांजरेकरच्या चॅनेलवरती करायला आपण सुरुवात करू। नॉनस्टिक कढई गॅसवर ठेवून गॅस स्विच ऑन करा व त्यात अर्धा डाव तेल टाका। तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी जिरे प्रत्येकी, पाव चमचा हळद, पाव चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा लाल गरम मसाला, पाव चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हिंग घाला। त्यानंतर मुठभर सुकवलेला कढीपत्ता चुरून घाला व एक बारीक कापलेला कांदा देखील घाला। हे सर्व मसाले तेलात घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या। साधारण 1 मिनिटे तरी परतत राहा। तेलात हे सर्व मसाले व्यवस्थित परतले गेल्यानंतर छानपैकी सुगंध दरवळेल त्यावेळी कापलेले भेंडे घाला। आता हे भेंडे सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित ढवळून घ्या आणि सर्व भेंड्यांना मसाले लागले की ढवळणे थांबवा। आता यात 1 डाव पाणी घाला, व्यवस्थित ढवळा व कढई झाकणाने बंद करा। साधारण अर्धा मिनिट झाकण ठेवून भेंडे थोडे वाफवून घ्या। झाकणावरती वाफ जमलेली दिसू लागली की झाकण उघडा व भेंडे व्यवस्थित ढवळा आणि त्यात 1 चमचा रवा घाला। रवा एकाच ठिकाणी घालू नका तर भाजीवरती पसरवून घाला। रवा घातल्यानंतर भाजी व्यवस्थित ढवळून घ्या। रवा घातल्या कारणाने भाजी चिकट होत नाही। आता वाफवलेले बटाट्याचे तुकडे घाला। त्यानंतर वाफवलेले गाजराचे तुकडे देखील घाला। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या। त्यानंतर यात 3 तास भिजवून वाफवलेली चण्याची डाळ देखील घाला। आता यात मीठ एकाच ठिकाणी न घालता भाजीवर सर्वत्र पसरवून घाला। आता स्पॅटुला एकदा भाजीमध्ये फिरवून घ्या। त्यानंतर कढई झाकणाने बंद करा। झाकणावर थोडी वाफ दिसली की झाकण उघडून बाजूला ठेवा। कढईत अर्धा डाव तेल घाला, ओतू नका तर पसरवून घाला। आता व्यवस्थित ढवळा व त्यात 1 ते 2 टेबलस्पून पाणी घाला आणि न ढवळता झाकण ठेवा। पाणी घालताना ते एकाच ठिकाणी ओतू नका तर सर्व ठिकाणी सर्व भाजीवरती पसरवून घाला। आता कढई झाकणाने बंद करा। साधारण 1 ते 1.5 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचे आहे। झाकणावर वाफ दिसली आणि पाण्याच्या रूपात ती उतरत आहे असे दिसले की लगेच झाकण काढायचे म्हणजे भाजी शिजली आहे। पहा, भाजी शिजली देखील आहे आणि मोकळी देखील झाली आहे। रव्यामुळे भाजीचा चिकटपणा गेला आहे। आता साधारण 1 बाउल भरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची व सर्व भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची। कोथिंबीर भाजीत व्यवस्थित मिसळून घ्यायची। पहा, आपली भाजी आता तयार आहे। आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। भेंड्याची भाजी अगदी सरसरीत झाली आहे। तसेच गाजर व चण्याची डाळ घातल्या कारणाने पौष्टिक झाली आहे। तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।